तर पालखी निघायचा टाइम झाला. पालखी निघली ना, आम्ही पण आता चाललो डायरेक्ट थेट शिर्डीला. पालखी मागे आहे बघ, पुरे पण आमची पोरान चालतात सगळी. पालखी पण मागे आहे ना, आता डायरेक्ट आता काही स्टॉप बीप नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप शिर्डी. बरोबर करा. ओम साई. जय श्रीराम. पावशी असती. ओम साईराम. मित्र मंडळी सोबत त्याने हॉटेलमध्ये गेल्या बासुंदी पिवाला बोला. तो आता आणेल बघ बासुंदी. बासुंदी भाई बली ना बासुंदी आमची. विक्या बोलते. हा, तुम्ही खायला बसाल तर फोटो पाठव असा. मला स्कॅनरला फोटो पाठव. मी पैसे देतो. आपले बासुंदीचं कशाचं तरी नाश्त्याचं काय त्याला सगळ्यांचं त्याचा बर्थडे नाही असंच काय रे असा. भाई आजचे जे बासुंदीचा स्पॉन्सर भेटलेला आम्हाला, आमच्या बासुंदीचा स्पॉन्सर होता विक्या भाई. विक्यानी घरच्या तिकडच्या विक्यानी पायेच्या बासुंदीचा बिल पे केलं. आमचं ब्लॉग बघून खुश होला तो. विक्या भाई थँक्यू. बरं थँक्यू बोल. थँक्यू भाई थँक्यू. पाजल्याबद्दल आम्हाला सगळं. खाल्ल्याबद्दल आम्ही पण बोलतो त्याला. असं घ्यायचं ना, असं ठेवायचं पैशावर. तसं नाही ठेवायचा बाबा. चापरीच्याले करतो बघा तो बाई. याची गाड्यांची काही अचानक दूर निघायला लागला. खोल याची गाडीला बघूच जाऊ. समथिंग इज रॉंग. आम्ही त्या बासुंदी खावाला बसलेलो. हा पालखी पुरे गेले. आता घाई होले पोचाचे पालखीची जोरीला. पालखी आता त्या गेल्या डायरेक्ट देवलान जाईल ना, म्हणून पटकन जावाला लागेल पालखीचे रंग. बाई पोचलो ना एकदा शिर्डीन. ओम साईराम. ओम साईराम. हे बघ आमची पालखी. हे को आमची पालखी थांबली इथं. चांगलाच सेटअप केलेली आपला
घोंगडे अरे घोंगडे काठीनं घोंगडे घेऊ द्या तिर पाच वाजून 6 मिनिटां मंदिराच्या पोचलो. भाई बघ पहिले आम्ही जाऊ खंडोबाच्या मंदिरात ना मग त्यांच्या जाऊ साईबाबाच्या मंदिरात. आता पहिले चालू खंडोबाच्या मंदिरात ना मग त्यांच्या जाऊ साईबाबाच्या दर्शनाला. आधी खंडोबाचं दर्शन. आता आम्ही चाललेलो आहे खंडोबाच्या मंदिरात. जय जय महाराष्ट्र भारत माता देशात कार्य भारतीय माझे बांधव बसलो मंदिरात. काय चपला करतो जय मल्ला. आतमध्ये मोबाईल अलाउड आहे ना. कोण पाय पडू जय जय पकड़ ना. काय आता पुरे चालले तिथं पण लोक टेकता सगळे. हा केला एक्झिट कशा एक्झिट कशा इथं बोरावाच नाही आमच्या सगळे. श्री
आम्हाला बरं लवकर दर्शन भेटला लगेच. गर्दी नव्हती, आता गर्दी होती. आम्ही आता गर्दी नव्हती, व्हिडिओ करायला भेटला. ना पार्टनर कसा होता प्रवास कसा होता? आजचा प्रवास होता खूप चांगला होता, एनर्जेटिक होता आणि आम्ही धावत नाचत गातत डीजे वाजत आलो. खूप मजा आली. आता साईबाबाच्या मंदिरात जायच्या आधी फोन सगळं लॉकरमध्ये ठेवायला लागतील, कारण बाबाच्या मंदिरामध्ये फोन अलाउड नाही आहे. म्हणून पहिले जाऊन लॉकर घ्यायला लागेल. तर 200 रुपये काही देताना लॉकरचं वाटते. हे बरं बोल ना. आता दर्शन घेतलं ना, सगळं चाललो खंडोबाच्या मंदिरांच्या बाहेर. आता डायरेक्ट साईबाबाचे चपलात आहे यांचं ना, त्यांच्याच मग एकच सगळं लॉकर मोठं असते, बारीक असते. मग ते एक जेवण दौऱ्यांचं मावती दौऱ्यांचं टाकायचं लॉकरमध्ये मोबाईल. काय बोलते? हां चप्पल जेवण दे पहिला. खूप दौरा मोठा साईबाबा. मोबाईल ठेवून जाता गतीला 5:35 बघू दर्शन करतील. आता दुकानाचे ते मोबाईल ठेवलेले वापस ते मोबाईल सगळे घेतलं. साईराम ओम साईराम हे दुकानानं आम्ही सगळं सामान ठेवलेला. चाललो आता डायरेक्ट वस्तीवर. तरी पहिले भाव्या जाणं गवसाला लागलो. भाव्या राजांना छोटू काय गायब ते काही दिसत नाही. पहिले त्यांना गवसाला लागल. चाललो डायरेक्ट धर्मशाला. बसले बाहेर मोबाईल करून पाहायचा. याने ज्यांना विमल खास घेतले ना, त्यांना टाइमपास करत घेतले, त्यांना चुकी गेली याची आणि बसून त्याने फसवला. पहिले 50 बोलला, रिक्षा चालू केली ना, बोलते 80 द्यायला लागतील. आम्ही चांगला थांबत बोलते 60 द्या ना, त्याच्या मग त्या सांगते 70 द्या. इकडच्या रिक्षावाल्यांवर अजिबात भरोसा ठेवू शकत नाही. ना पोचलो. ही आमची धर्मशाला. आपल्या इकडे पैसे जास्त डुंग्या झाला आपल्याला. हो ना, जास्त लांबनाचा थोडासा जाऊल होता तरी पण. किती रुपये येणार तुमचं किती रुपये घेतलं? किती घेतलं पैसे रिक्षावाल्याने? 20 आम्ही 10 रुपयानं लो. गरीबनी आम्हाला 2 रिक्षावाल्याला त्यांचा तेच भाव कमी केला. 50 रुपयावर आणि आम्हाला फसवला तो. पहिले आम्हाला 50, आम्हाला रिक्षात 50 बोलला, नाही 70 घेतलं. दर्शन घेतला
यावर्षी अजिबात आऊसा पण तरच नाही होला. आऊसा पण पाय आली तर काही दुखते म्हणजे थोडा नॉर्मल थोडंसं आंगल्या बिंगल्या चोलल्या ना फक्त फोरना येलं अजून एकदम फिट अँड फाईन. गेल्या वर्षी तर एकदम बेकार आलं ते पण यावर्षी काहीच नाही. आली धर्मशालेचे बाहेर पालखी थांबले. पहिले इथं सगळी येऊन ना जेवतील ना मगच रूमवर जातील सगळे. पहिले जेवायला इथं बाहेर होल ना मग जातील सगळी जेवायला मग रूमवर जातील आतमध्ये. चला आता आमचा जेवायचा टाइम झाला. शिर्डींचा आमचा पालखीचा लागचा जेवण. आता ये वर्षीचा पदयात्राचा आमचा शेवटचा जेवण तो शिर्डीन. आता पुढचा जेवण डायरेक्ट पुढच्या वर्षी येशील की नाही. जेवायला पुलाव भात मिक्स भाजी ना पापड. भाजी उद्या होईल ताजी.